महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट मिळाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही क्लीन चिट मिळाली आहे। सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आक्षेप अर्जासह अंमलबजावणी संचालनालयाचा हस्तक्षेप अर्ज सुद्धा न्यायालयाने आता फेटाळून लावलाय। मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याची माहिती प्राप्त होते आहे। महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट मिळाल्याची महत्त्वाची ही अपडेट आणि यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही क्लीन चिट मिळाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला आहे अशी ही माहिती मिळते आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात अजित पवार यांच्यासह अनेकांवर आरोप झालेले होते, मात्र या प्रकरणात अजित पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती आणि यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही क्लीन चिट मिळालेली आहे। बातमी महत्त्वाची आहे। सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आक्षेप अर्जासह न्यायालयाने जो अर्ज होता, हस्तक्षेप अर्ज होता, तो फेटाळून लावलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय, आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ही 70 जणांना क्लीन चिट मिळाल्याची महत्त्वाची अपडेट। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही क्लीन चिट मिळाले आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये हा एक मोठा दिलासा मिळाला, क्लीन चिट मिळाली असं म्हणता येईल। दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह 70 जणांची नावं यामध्ये होती आणि ही मोठी क्लीन चिट आहे मुंबई हायकोर्टाकडून। अंमलबजावणी संचालनालय असेल, त्याचबरोबर अण्णा हजारे असतील, यांच्याकडून जी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती ती पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे आणि यातले काही महत्वाचे मुद्दे सांगावे लागतील की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा हा खरं तर घोटाळा होता। 2007 ते 2011 या काळामध्ये बँकेच्या तत्कालीन सांगावे लागतील की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा हा खरं तर घोटाळा होता। 2007 ते 2011 या काळामध्ये बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळानं जे निकष लावलेले होते ते निकष डावलून सहकारी साखर कारखान्याची सूत गिरण्यांना कर्ज वाटप केल्याचा जो आरोप आहे तो ठेवण्यात आलेला होता। त्याचबरोबर NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जे आहेत अशा कारखान्यांना पुन्हा कर्ज दिलं गेलं होतं। हे कर्ज न फेडल्यास कारखाने कवडीमोल भावाने संचालकांच्या नातेवाईकांना विक्री केल्याचा आरोप जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला होता आणि ईडीकडनं या सगळ्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा संशय व्यक्त करून तपास सुरू करण्यात आलेला होता। फेब्रुवारी 2026च्या आसपास आपल्याला माहिती आहे की शेखर चरेगावकर जे आहेत भाजप नेते, त्यांना देखील अटक करण्यात आलेली होती आणि यामध्ये प्रमुख जर आरोपी पाहायला गेले तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्याचबरोबर रोहित पवार यांचं देखील नाव होतं। असे एकूण 70 जणांची नावं या संपूर्ण घोटाळ्यामध्ये होती। मात्र आता ही क्लीन चिट मिळाली, त्यामुळे हा एक मोठा दिलासा जो आहे तो म्हणता येईल। सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आक्षेप अर्जासह अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडीचा जो हस्तक्षेप अर्ज होता तो देखील मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे आणि दुसरं महत्त्वाचं, आर्थिक गुन्हे शाखेचा जो क्लोजर रिपोर्ट होता तो देखील मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारल्याची माहिती आहे। त्यामुळे आताच्या घडीची बातमी हीच म्हणावी लागेल की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणाचा जो घोटाळा होता त्या घोटाळ्यामधून अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। नक्कीच खरं तर संदीप, ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।